नमस्कार, मी सोनाक्षी सागर काळे, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची। आमच्या मॉडेलची कन्सेप्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीन्स फ्युचरमध्ये आपली फार्मिंग कशी असली पाहिजे किंवा कशी असावी। तर इथे बारामतीमध्ये जो प्रोजेक्ट चालला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ऊसावरती, तो आपण इथे दर्शवला आहे। तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर आपण नॉर्मल फार्मर जेव्हा शेती करतो तेव्हा तो केमिकलचा जास्त यूज करतो, कारण का त्याला प्रोडक्शन पाहिजे असतं। पण इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विचार करतो, प्रोडक्शनचा पण विचार करतो आणि हेल्थचा पण विचार करतो। हे जो सेन्सर आहे, हा जो सेन्सर आहे तो आपल्याला या स्क्रीनवरती असं दर्शवतो की त्याला ऊसाला किती न्यूट्रिशन, मिनरल्स आणि कधी कधी केमिकल्स स्प्रेइंगची गरज आहे। आणि हा जो ड्रोन आहे त्याने जर का आपण स्प्रेइंग केली तर नॉर्मल फार्मर जो स्प्रे टँक घेऊन स्प्रे करतो त्याला 1-1.5 दिवस तरी लागतो, पण आपण जर का ड्रोनने स्प्रेइंग केलं तर ते 1-1.5 तासात आपण मॅक्सिमम एरिया कव्हर करू शकतो। आणि आपण इथे साधारण ऊस असतो त्याला 12 ते 15 कांडे असतात, पण जो AI वरती ऊस उगवतो त्याला 52 कांडे असतात। त्याशिवाय साधारण पंपाने स्प्रेइंग करायचं म्हणलं तर 1 ते 1.5 दिवस लागतो, ड्रोनने तो 1 ते 1.5 तासात होऊन जातो। आणि हा आहे सॅटेलाईटद्वारे आपण पिकाचे फोटो आणि त्यामध्ये काही कमी हे ह्या स्क्रीनवरती दिसतं। अदरवाईज आपला शेत घरापासून लांब असेल तर आपल्याला फोनला नोटिफिकेशन पण मिळते। ही क्रॉप कव्हर आहे व्हेजिटेबल क्रॉप लावले, ते जे सूर्यप्रकाश जे येतो त्याच्यामुळे जे रोपं जातात, जे नुकसान होतं ते त्याच्यासाठी फायदेशीर आहे। तर 30 ते 40 दिवसासाठी आपण त्याच्यामध्ये लावतो। नॉर्मली फार्मरला पॉली हाऊस करणं शक्य नसतं, त्यामुळे आपण हे टेम्पररी केलं। 10 ते 15 हजारात आपण क्रॉप कव्हरिंग करू शकतो, पण पॉली हाऊस करायचं म्हटलं तर 10 ते 15 लाख रुपये खर्च येतो। मग तो नॉर्मली फार्मरला परवडणार नाही, म्हणून आपण हे क्रॉप कव्हरिंग केलेलं आहे। इथे अजला फार्मिंग केलेलं आहे। अजला फार्मिंग हे जनावरांच्या खाद्यासाठी आणि तसेच पोल्ट्रीच्या खाद्यासाठी आपण यूज करू शकतो, आणि नायट्रोजन फिक्सेशनसाठी आपण जमिनीमध्ये टाकू शकतो।